तर वेलकम टू माय ब्लॉग चॅनल गाईज. मी आता आलेलो आहे आमच्या कॉलेजपाशी. ही बिल्डिंग आहे, हॉस्टेल होतं जुनं ते, म्हणजे इथं आता कोण राहत नाहीत. मी तुम्हाला खास दाखवायसाठी इथं आलेलो आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं धोकादायक वसंतगृह इमारत म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे ही कधी पण इमारत पडू शकते, म्हणून इथं आता कोण राहत नाही. तर चला आता इकडं तुम्हाला दुसरी बाजू धावतो. इकडं बघू शकता, इकडं वरती जायला पायऱ्या बिऱ्या आहेत. तर चला जाऊया मस्त पैकी. तर भावांनो, आता मी वर आलेलो आहे आणि इकडं रूमांची कंडिशन बघू शकता. हे आधी हॉस्टेल होतं म्हण, आणि इथं काय काय लिहिलेलं आहे. आपल्या भिंतीवर चित्रकाराने एक चित्र काढलेलं ते बघू शकता तुम्ही, कसं आहे चित्र नाद्याबाद. आणि इकडे पण बघू शकता पूर्ण असं काचा बिचा सगळं फोडलेले आहेत. आणि इथं बघा, इथं बाटल्या बिटल्या किती पडल्यात. आणि इकडे पण बघू शकता कसं आहे चित्र. बघा इथं चित्रकाराने कसं चित्र काढल्यात. आता मी इथं आलेलो आहे, तुम्ही बघू शकता असं पूर्ण सगळी झाडं बिडं अशी उगवलेले आहेत. बघा ही झाडं पूर्ण खाली येऊन बघू शकता कसा असा कचरा झाला आहे. पूर्ण असं सगळं हे खतरनाक झाले इथं विषय. आणि इथं रूमांची कंडिशन पण दावतो तुम्हाला. या पूर्ण असं रूमा एकदम घाण झालेले आहेत. आणि इथं कोण राहत नाही, त्यामुळं पण कोण येतच नाही सोडा. आमच्या ITI कॉलेजमधली पोरं येत असतील माझ्यासारखी खतरनाक बडायची, ते पण व्हिडिओ बनायला. आणि इथं बघू शकता इथं पण पूर्ण इमारतीची वाट लागलेली आहे. आणि हे पिवशा पण आलेला आहे आपल्याबरोबर, आपला भाऊ. आता तुम्ही इथं बघू शकता, इथं स्वच्छता राखा म्हणून लिहिलेलं आहे. आणि तुम्ही मागची व्हिडिओ बघत असशीला किती स्वच्छता आहे इथं. आणि इथं पण बघू शकता इथं काय विषय आहे. इथं आपलं म्हणजे हॉस्टेलचं संडास बाथरूम दिन आहे सगळं बघू शकता. इथं पण पोराने पूर्ण फोडल्यात, पूर्ण दणका उडवून टाकला याचा. बघू शकता तुम्ही, पूर्ण असा दणका उडवला आहे. आणि इथं कोण ये काय जादा करत नाहीत, त्यामुळे इथं कोण बघत पण नाही या हॉस्टेलकडं. आणि ह्या हॉस्टेलचं मला खरं रहस्य मी ना अजून माहीत नाही. परत माहीत झालं ना तुम्हाला मी सगळं सांगतो परतच्या व्हिडिओमध्ये. मी इथं आलेलो आहे आणि इथं पण आत तुम्ही बघू शकता पूर्ण असं गवत बिवत उगवले. चला तर आता मस्त की वर जाऊया. ये वरती बघा, यो आपला कॅमेरामॅन आहे. चल ये धर. तर आता बघू शकता इथं वर आलेलं आहे. आणि खाली बघू शकता पूर्ण असं गवत बिवत उगवले. आणि इकडे पण बघू शकता पूर्ण असं आयचान झाले. आणि इकडे पण 30 बॉम्ब झाले असे विषय. आणि इकडे पण बघू शकता आम्ही पूर्ण हॉस्टेलच्या वरती आलेलो आहे. पूर्ण हॉस्टेलच्या वरती आलेलो आहे. आणि इथं पण बघू शकता कसा झाला विषय इकडं. आणि इकडं हॉस्टेलच्या इकडं राहायला घरं बिरं आहेत, म्हणजे इथली मुक्कामची 3 माणसं इथं राहतात. आणि इथनं खाली जर बघितला तर इथं पण खतरनाक विषय आहे. इथनं बघू शकता पूर्ण असं हे सगळं भिंत्या फोडलेले आहेत. आणि इकडं बघू शकता पूर्ण जंगल झालेलं आहे. बघू शकता माझा मित्र हॉस्टेलला आधीपासूनच वाट लागलेला आहे. आणि तिच्या आणि जरा वाट लावा लागला आहे. ह्याला कुठं न्यायच्या मापाचं नाही बघा ह्यो. तर इथं बघू शकता तुम्ही पूर्ण असं हॉस्टेलची वाट लागलेली आहे. आणि सगळ्या खिडक्या बिडक्या तोडलेल्या आहेत. आणि सगळा बघा हे सगळा कचरा विचरा. आता मी इथं खाली आलेलो आहे. आणि इथं पण असं कसं आहे बघा विषय. पूर्ण असा बोळ केलेला आहे इथनं जायला. आणि इकडे पण बघू शकता. पहिला आपण इकडेच जाऊया. इथं पण बघू शकता एक खोले. मला वाटते ही क्लासरूम नाहीतर काहीतर कुठली तर मोठी रूम असेल, म्हणजे जेवणाची तीन, नाहीतर क्लासरूमच असेल. आणि इथं पण बघू शकता इथं मोठी खिडक्या असेल आणि ती पण अशी फोडलेली आहे. आणि जरा हॉस्टेल सगळं दावा आहे, ही रूम सगळी दावा. इकडून बघू शकता पूर्ण अशी सगळी वाट लागलेली आहे. आणि ही भावांनो आहे ना, ही जेवणाची रूम आहे. चला आता इकडे दाखवतो तुम्हाला. तर इकडे तुम्ही बघू शकता इकडे किचन बिचन असेल. आणि इथनं असं मुलांना जेवण बिवण देत असतील. आणि इकडं बघू शकता पूर्ण हे झालेलं आहे. आणि इकडं बघायला म्हटलं तर इकडं हात धुवायला ते ना हे चाव्या बिवा असतील.
चाव्या पूर्ण मोडलेल्या आहेत आता आणि इथं कुठली केबल पण पडलेली आहे. तर मी आता हे तुम्हाला सगळं दावलेलं आहे जेवणाचा हॉल. आता चला आता इथनं दुसरीकडे जाऊया आपण. इथं आलेलो आहे आणि इथं बघू शकता इथं मेसरूम म्हणून लिहिलेलं आहे. मला वाटतं इथनं मेस बीस देत असतील. आणि इकडून बघू शकता किचन कट्टा आहे आणि इथल्या पण खिडक्या पूर्ण अशा मोडलेल्या आहेत. मला वाटते सगळं लोखंड चोरून कोणतर लोखंडालाच घातले. इकडे बघा पूर्ण असा खिडक्या सगळ्या काढलेल्याच आहेत. आणि इकडे मागं बघू शकता इकडे पण सगळं असं गजाळच आहे. पूर्ण हॉस्टेलचं मात्र झालेलं आहे. आणि हे हॉस्टेल कशामुळं बंद पडले मला बी माहीत नाही. मी ह्या वर्षी चालू आहे कॉलेजला. तर मला माहिती झालं तर पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन. तर तुम्ही बघू शकता मी आता वरती आलेलो आहे आणि इकडं आमचं ITI कॉलेज आहे. इकडं बघू शकता आणि पूर्ण मागं बॅकग्राऊंड पण तुम्हाला एक नंबर वाटत असेल. इकडं माधवनगर तीन आहे सगळं इकडं. आणि पिशा बघा मध्ये कसा चाला आला आहे. आणि इकडं बघू शकता पूर्ण असं सगळीकडं असं राहण्याची पिण्याची सोय आहे. आणि आपलं ITI कॉलेज एवढं सगळी बिल्डिंग आहे ना ती सगळी आपल्या ITI कॉलेजमध्येच येत्या. आणि हे रानपिण बघू शकता इथं खाली हे मी सगळं आमच्या ITI कॉलेजमध्ये येते. ते सगळं कंपाऊंड मारले ना जेवढं दिसतंय तेवढं सगळं ITI कॉलेजमध्येच येते. मित्रांनो हे व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जाता जाता आपल्या दणका विषय रे ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओसाठी कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसला पाहिजे तो मी बनवून देईन. तर चला तर आता भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये.